भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात समन्वय असावा अशी सूचना आज संघानं भाजपच्या सर्व आमदारांना दिली। गेल्या 2 वर्षांपासून भाजप आमदार संघाच्या रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिर परिसरात येत असून इथं त्यांची शाळा भरते। संघाच्या शाळेचं हे 3रं वर्ष आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बहुतेक मंत्री आणि आमदारांनी इथं हजेरी लावली। राज्यातील भाजपचे दोन्ही सभागृहातले आमदार संघाच्या स्मृती मंदिर इथे एकत्र आले होते। संघाचे क्षेत्र प्रचारक रवींद्र जोशी यांनी या आमदारांना मार्गदर्शन करताना संघ आणि भाजपमध्ये समन्वय राखण्याची सूचना दिली। चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे, महादेव जानकर यांच्यासह अनेक मंत्री आणि आमदारांनी या शाळेत हजेरी लावली। या बैठकीत विकासाचं राजकारण करण्यासोबतच राजकीय विषयांवर चर्चा झाली। क्षेत्रीय प्रचारक रवीजी जोशी आहेत, माननीय मुख्यमंत्री आहेत, विधानसभेचे अध्यक्ष आहेत, स्थानिक सगळे संघाचे संघचालक पदाधिकारी यांच्या समवेत काही गप्पा चालल्यात। त्यात प्रामुख्याने नेहमीच विकासाचं राजकारण कसं करता येईल याविषयी काही चर्चा होते। मागच्या वर्षी अशाच बैठकीला अनेक आमदारांनी दांडी मारली होती, तेव्हा त्यांना नोटीस बजावण्यात आली होती। त्यामुळे या वर्षी आमदारांची उपस्थिती जास्त होती। 150 ते 200 होते सगळे आमदाराचे। जे नाही आले ते माझ्याकडे चिठ्ठी दिलेली आहे की ते नाही आहे, सगळे आलेले, मंत्री पण सगळे आऊन केलेले। डॉक्टर हेडगेवारांची स्मारक आणि गुरुजींचा स्मारक जेव्हा आम्ही नमन करतो ते आमच्या मंदिर आहे, त्या मंदिरा पण नमन करतो, आमच्या प्रेरणा आणि उत्साह मिळतो, त्यासाठी सांगितलं। सत्ता असतानाही आपल्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी सातत्याने स्वयंसेवकांकडून आल्या आहेत। त्यामुळे संघ आणि भाजप यांच्यातला समन्वय वाढवण्यासाठी अशा बैठकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।